चला तर गावरानी पद्धतमध्ये चिकन करणारे सुक्कं चिकन. कांदा आणि खोबरं भाजून घेते आणि बारीक कट केलेलं टमाटर ते पण आपण भाजून घेऊया. 3 वस्तू चांगल्या भाजून घेऊया. आता चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे. तेल गरम झालं, कांदा टाकायचा. कांदा चांगला परतून घ्यायचा आणि चिकन टाकायचं. चिकन मी एकच शिट्टी घेणार आहे, जास्त नाही. हळद आणि चवीपुरतं मीठ चांगलं मस्त परतून घेऊया. परतून झालं आहे. आता पाणी टाकायचं आणि पाण्याची रस्सा मी वेगळा करणार आहे. कांदा, लसूण, अद्रक, कोथिंबीर, धना पावडर, जिरं पावडर, हळद, चवीपुरतं मीठ, आणि आता कोल्हापुरी काळा मसाला. आपल्याला दुसरा मसाला टाकायची गरज नाही. बघू शकता खूप छान भाजी होते. आता तेल 2च पळ्या टाकले, जास्त नाही. तेजपत्ता, 2 लवंग, 2 मिरी, वाटलेला मसाला. कोल्हापुरी आपला काळा मसाला आहे ना, दुसरा मसाला घालायची गरज नाही. तर मी 2च लवंग आणि 2 मिऱ्या घातल्या आणि तेजपत्ता बस. आता चांगलं परतून घेऊया. बघू शकता चांगलं परतून घेतलं. वाटलेलं ते मसाल्याचं पाणी ते पण टाकायचं. परत परतून घेऊया. तेल सुटस तोपर्यंत परतून घ्यायचं. आता टाकायचं चिकन. चिकनला पण चांगलं परतून घेऊया. बघू शकता तुम्ही नॉनव्हेजसाठी कुठला मसाला वापरतात मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही कशी पद्धतमध्ये भाजी बनवतात ते पण मला सांगा. आता मस्त चिकनला तेल सुटलं आहे. आता वरण टाकायची कोथिंबीर. बघू शकता